लोखंडी पेटी उघडताच 150 वर्षापूर्वी घराखाली गाडलेला ब्रिटिश खजिना सापडलाय। आसाममधील या घटनेने सगळ्यांनाच हादरवलंय। ते म्हणतात ना, मातीखाली सोनं असतं, पण इथे मातीखाली सापडलाय चक्क ब्रिटिश राजवटीचा ठेवा। घराचा पाया खोदताना अचानक टन असा आवाज आला। कामगार थोडं थबकले आणि जे बाहेर आलं ते फक्त लोखंडी पेटी नव्हती, तो होता ब्रिटिश काळातील गाडलेला इतिहास। आज व्हायरल चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहोत आसामच्या मोरीगावमध्ये सापडलेल्या त्या गुप्त खजिन्याची थरारक गोष्ट, जे ऐकून तुम्हालाही वाटेल खरंच जमीन कधी काय उघड करेल सांगताच येत नाही। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय व्हायरल चर्चा। आसाम राज्यामध्ये मोरीगाव जिल्ह्यातील दंडुआ परिसरात इथे एक जुने मोडकळीस आलेले घर पाडण्याचं काम सुरू झालं होतं। दिवंगत मदराम डेका यांच्या घराचा ढिगारा साफ केला जात होता। नेहमीसारखंच काम सुरू असताना अचानक फावड्याला काहीतरी जोरात लागलं। आवाज थोडा विचित्र होता, म्हणून कामगार गडबडले आणि थबकले। माती बाजूला काढली आणि जमिनीत गाडलेली एक जड लोखंडी पेटी समोर आली। त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हे नक्की काय असू शकतं? लोखंडी पेटी उघडली आणि इतिहास जागा झाला। पेटी वर काढल्यानंतर कुटुंबियांना बोलवण्यात आलं। गाव प्रमुख आणि स्थानिक लोकांची उपस्थिती होती। हळूहळू ती पेटी उघडण्यात आली आणि पुढे जे दिसलं ते केवळ नाणी नव्हती, तो होता एक शतकभर जुना ब्रिटिश भारताचा ठेवा। पेटीत सापडला 1862 सालातील राणी व्हिक्टोरिया यांच्या काळातील दुर्मिळ नाणी। 1918 नंतरची ब्रिटिश भारतातील चांदीची 1 रुपयाची नाणी, राजा जॉर्ज पाचवा यांच्या कारकिर्दीतील नाणी। म्हणजे जवळजवळ 100 ते 150 वर्षाचा इतिहास या पेटीत शांतपणे झोपलेलाच होता। म्हणतात ना, मातीखाली सोनं असतं, पण इथे मातीखाली इतिहास सापडला। पेटीवरील नावफलक आणि गुवाहाटीचा जुना व्यवसाय या पेटीवर एक महत्त्वाचा तपशील होता। पितळी नावफलकावर कोरलेलं नाव आणि ते होतं केसी ट्रंक अँड बकेट फॅक्टरी, फॅन्सी बाजार, गुवाहाटी। याचा अर्थ काय तर ब्रिटिश काळात गुवाहाटीतील फॅन्सी बाजार हा मोठा व्यापारी केंद्र होता आणि ही पेटी त्या काळातील नामांकित कारखान्यात तयार झालेली होती। हा खजिना फक्त घरापुरता नाही, तर तो आसामच्या व्यापारी इतिहासाशी जोडलेला आहे। इथे गोष्ट आणखी रंजक होते, कारण मदराम डेका यांचे नातू सांगतात की त्यांचे आजोबा त्यांच्या काळातील आदरणीय आणि प्रतिष्ठित व्यापारी होते। ते प्रामुख्याने पितळी प्लेट्स, कांस्याची भांडी व धातूंचा व्यापार करत असत। त्या काळात बँका फारशा सुरक्षित नव्हत्या, डिजिटल व्यवहार तर दूरची गोष्ट आहे। म्हणूनच अनेक व्यापारी आपली कमाई लोखंडी पेट्यांमध्ये ठेवून जमिनीत पुरत असत। कुटुंबाचा अंदाज आहे की व्यवसायातून मिळालेली चांदीची नाणी आणि मौल्यवान वस्तू मदराम डेका यांनी सुरक्षिततेसाठी या पेटीत साचून जमिनीत पुरल्या असाव्यात। आज साठवलेला पैसा उद्या कोणाला तरी माहीत होऊ शकतो का, हा विचार त्या काळात किती खोलवर होता याचं हे जिवंत उदाहरण आहे। या पेटीत फक्त नाणीच नव्हती, एक जुना चष्मा आणि काही वैयक्तिक वापराच्या वस्तू देखील आढळल्यात। या वस्तूंमुळे ही गोष्ट फक्त खजिन्यापुरती न राहता एका माणसाच्या आयुष्याची, त्याच्या कष्टाची आणि काळाची साक्ष ठरते। म्हणूनच चांदीसोबत आठवणी देखील सापडल्या आणि ही बातमी गावात पसरताच दंडुआ परिसरात अक्षरशः गर्दी उसळली। शेकडो नागरिक ब्रिटिश काळातील नाणी पाहण्यासाठी आले। सगळ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं की आपल्याच गावात इतका मोठा इतिहास होता। पण कुटुंबियांनी कोणताही गोंधळ न करता ताबडतोब स्थानिक प्रशासनाला माहिती दिली। त्यांच्या उपस्थितीतच सर्व वस्तूंची नोंद आणि अनावरण करण्यात आलं। आज हा खजिना आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, पण त्याहूनही जास्त ऐतिहासिक दृष्टिकोनातून अमूल्य ठरत आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो जमिनीत, घरात, आठवणीत दडलेला असतो आणि योग्य क्षणी तो स्वतःहून समोर येतो। आज आपण फ्लॅट्स, मॉल्स, विकासाच्या गोष्टी करतो, पण या गोष्टी आठवण करून देतात, जिथे आपण आज उभे आहोत तिथे कधीतरी कोण दुसरंही उभं होतं। जुनं घर पाडलं, पण त्याच्या पायातून बाहेर आला ब्रिटिश भारताचा साक्षीदार। म्हणूनच म्हणतात, काळ सगळं झाकतो, पण सत्य कधीच पुरलं जात नाही। तुमच्या आजूबाजूला असं एखादं जुनं घर आहे का, ज्याच्या भिंतींमध्ये काही गोष्टी दडलेल्या असतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच थरारक, विचार करायला लावणाऱ्या आणि व्हायरल गोष्टींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। सत्य। संपर्क 9595727107